मित्रांनो, परमात्मा प्राप्तीचे 3 मार्ग आहेत. कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग. जीव ज्या मार्गाचा अधिकारी असेल, त्याची जशी लायकी पात्रता असेल त्या मार्गाने तो गेल्यास त्याची प्रगती होईल व तो शेवटी आपल्या गंतव्यस्थानी पोहोचेल. अर्जुन कर्ममार्गाचा अधिकारी होता, पण गीतेच्या पहिल्या अध्यायात त्याने संन्यास घेण्याची इच्छा भगवंताला प्रदर्शित केली. परंतु त्याचा कर्म मार्गाचा अधिकार जाणून भगवंताने त्याला संन्यास घेण्यापासून परावृत्त केले व कर्ममार्गानुसार युद्धास प्रवृत्त केले. विदुर भक्ती मार्गाचा अधिकारी होता, म्हणून महाभारत युद्धाच्या वेळी त्याला भगवंताने तीर्थयात्रेला जाण्याचा सल्ला दिला. उद्धव ज्ञानमार्गाचा अधिकारी होता, म्हणून त्याला भगवंताने एकादश स्कंदात ज्ञानमार्गाचा उपदेश केला. आजारी माणसाच्या रोगानुसार वैद्य एखाद्या रोग्याला केवळ दही खाऊन राहण्यास सांगतो, तर दुसऱ्या रोग्याला सांगतो की तू थोडे दही खाता उपयोगी नाही, अन्यथा मृत्यू ओढवेल. याप्रमाणे जीव ज्या मार्गाचा अधिकार असतो त्या मार्गाने गेल्यास त्याचे कल्याण होते, कारण अंततः 3ही मार्ग माणसाला एकाच ठिकाणी पोहोचवतात. कोणताही मार्ग अनुसरला तरी त्याला परमात्म्याची प्राप्ती होतेच. सर्वदेवं नमस्कारा केशवं प्रति गच्छति. सर्वदेवं नमस्कारा केशवं प्रति गच्छति.